नमस्कार. आज आपण 2.3 ऑल अबाउट न्यूज ह्या लेसनचे आपण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. याआधी आपण पूर्णपणे ह्याविषयी विश्लेषण करून सांगितलेले आहे मराठीमध्ये, आणि आता क्वेश्चन्स अँड आन्सर्स डिस्कस करणार आहोत. फाइंड द फॉलोविंग फ्रॉम द न्यूज ॲटम. फाइंड म्हणजे शोधा, फॉलोविंग म्हणजे खालील, फ्रॉम म्हणजे पासून, न्यूज म्हणजे बातमी, ॲटम म्हणजे प्रकार. आता हेडलाईन, डेट आणि प्लेस हे दिलेलं आहे. ऑलरेडी या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. हेडलाईन अगदी इझी आहे. कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन. डेट आहे 1 मे. प्लेस आहे चाळीसगाव. प्लेस ऑफ रिपोर्टिंग मेन्शन्ड इन द न्यूज चाळीसगाव. रीड अँड डिस्कस, वाचा आणि चर्चा करा विथ युअर पार्टनर, तुमच्या मित्रासोबत, सोबतीसोबत. हू ऑर्गनाइज द प्रोग्राम. प्रोग्राम कोण आयोजित केले. उत्तर लिहित असताना द प्रोग्राम म्हणजे टी हे कॅपिटल लिहा वाक्याची सुरुवात करत असताना. द प्रोग्राम ऑर्गनाइज्ड बाय कन्याशाला चाळीसगाव. सेकंड, वेअर डीड द प्रोग्राम टेक प्लेस. प्रोग्राम हे कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आलेला होता. तर द प्रोग्राम टेक प्लेस इन चाळीसगाव. व्हॉट डीड स्टुडंट्स डू ड्युरिंग द सेलिब्रेशन. सेलिब्रेशनच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी किंवा लर्नर्स काय केलेत. तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल की द स्टुडंट्स gave speeches and some students dressed traditional attire and some students sing a song म्हणजे sing a song of महाराष्ट्र गीत. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. रिअरेंज अँड रिराईट. रिअरेंज म्हणजे पुनर्मांडणी करा. रिराईट म्हणजे पुन्हा लिहा. द फॉलोविंग खालील सेंटेन्सेस वाक्य इन द करेक्ट सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे, प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. हे जे दिलेले आहेत या न्यूजमधून हे प्रॉपर ऑर्डरमध्ये नाही आहेत, आपल्याला प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. तर हे मी या ठिकाणी सिक्वेन्समध्ये नंबर लिहितो आहे, त्या पद्धतीने तुम्हाला हे लिहायचं आहे. तर पहिल्यांदा येईल यामध्ये महाराष्ट्र दिन वॉज सेलिब्रेटेड. हा एक नंबरला येईल. महाराष्ट्र दिन वॉज सेलिब्रेटेड. देन त्यानंतर 2 नंबरला हा येईल. द टीचर्स एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द डे. म्हणजे शिक्षकांनी या दिनाचं महत्त्व एक्सप्लेन करून सांगितले आहेत. त्यानंतर 1, 2 द प्रिन्सिपल ॲड्रेस द लर्नर्स प्रेझेंटेड स्पीच अँड गेम्स अँड लर्नर टू प्लेस. ओके, हे लास्टला येईल. त्यानंतर प्रिन्सिपल ॲड्रेस द लर्नर्स कोणतं येईल पहिल्यांदा. लर्नर्स प्रेझेंटेड स्पीचेस अँड पोएम्स. बघूया. लर्नर्स टूक ॲक्टिव्ह पार्ट इन प्रोग्राम सेलिब्रेशन बिगॅन विथ टीचर्स एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द डे अँड महाराष्ट्र अँड सेलिब्रेशन प्रेझेंटेड. ओके, द लर्नर्स प्रेझेंटेड शॉर्ट स्पीचेस अँड देन प्रिन्सिपल. ओके, तर इथे द लर्नर्स
प्रेझेंटेड स्पीचेस अँड पोएम्स हे 3 नंबर, अँड द प्रिन्सिपल ॲड्रेस द लर्नर्स हे 4 नंबर, अँड लास्ट वन हे 5 नंबर. तर अशा पद्धतीने हे सिक्वेन्स आहे. तर हे तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहू शकता. यू कॅन राईट इन युअर नोटबुक. ओके. देन एफ, थिंक अँड आन्सर, विचार करा आणि उत्तर द्या. व्हाय डू यू थिंक, तुम्हाला असं का वाटतंय की द हेडलाईन इज रिटन इन बोल्ड लेटर्स. तुम्हाला असं का वाटतंय की हेडलाईन जे आहे, मथळा जे आहे, हे लिहिलेलं आहे कशात, बोल्ड लेटर्समध्ये, म्हणजे अगदी ठळक अक्षरामध्ये. तर ह्याचं उत्तर मी थोडं ऑलरेडी लिहिलं आहे, वेळ चाललं आहे म्हणून, आणि हे तुम्ही उत्तर पाहू शकता इथे बघा. द हेडलाईन इज रिटन, हेडलाईन हे लिहिलेलं आहे इन बोल्ड लेटर्समध्ये, टू इमिडिएटली कॅच द रीडर्स, म्हणजे वाचक जे असतात, रीडर्स म्हणजे वाचक, इमिडिएटली म्हणजे लवकरात, कॅच द अटेन्शन म्हणजे त्यांचं लक्ष लवकर जावं म्हणून हे बोल्ड लेटर्समध्ये लिहिलेलं आहे. अँड मेक इट इझी टू अंडरस्टँड, आणि समजण्यासाठी सुद्धा अगदी सोपं होईल म्हणून. द कोर टॉपिक ऑफ द न्यूज ॲट अ सिंगल ग्लास, म्हणजे एकदा पाहिल्याबरोबर, नेमकं हेडलाईन पाहिल्याबरोबर हे लक्षात येण्यासाठी अशा पद्धतीने बोल्ड लेटर्समध्ये हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. देन फाइंड अँड कम्प्लीट द फॉलोविंग फ्रॉम द न्यूज. फाइंड शोधा, कम्प्लीट करा, अँड द फॉलोविंग म्हणजे खालील फ्रॉम द न्यूज. आता प्रॉपर नाउन्स, ॲक्शन वर्ड्स, ॲडजेक्टिव्ह, हे थोडं काय असतं हे सांगतोय तुम्हाला मी. आता प्रॉपर नाउन्स, आता पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला माहिती असतील, एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच, एकूण पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत. ठीक आहे. त्यापैकीच हे प्रॉपर नाउन एक आहे, म्हणजेच नाउनचे जे काही प्रकार आहेत ना, त्यापैकीच हे प्रॉपर नाउन एक आहे. प्रॉपर नाउन. ठीक आहे. मग हे प्रॉपर नाउनची व्याख्या, प्रॉपर म्हणजे जो आता उदाहरणामध्ये आपण एखादं नाव घेतो, आपण समजा लातूर सिटी, लातूर, नांदेड, सोहम, आयुष, ओजस, अशा पद्धतीने जे नावं घेतो आपण ते प्रॉपर नाउन झालेले आहेत. ठीक आहे. मग असे आपल्याला याच्यातून पाठातून शोधायचे आहेत. देन त्यानंतर ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड म्हणजे व्हर्ब. ॲक्शन वर्ड्स मीन्स ॲक्शन वर्ड्स म्हणजे व्हर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद, ॲक्शन दर्शवणारे शब्द, व्हर्ब्स. ठीक आहे, व्हर्ब्स. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ज म्हणजेच विशेष माहिती सांगणारे शब्द. कशाबद्दल? नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल, म्हणजे नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. हे विशेषण. ठीक आहे, विशेष माहिती सांगणारे. वर्ब म्हणजे क्रियापद, ॲक्शन वर्ड क्रियापद, प्रॉपर नाउन. ठीक आहे, ओके. तर हे आपल्याला शोधायचे आहेत, पाठातून शोधायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग या पाठातून आपल्याला प्रॉपर नाउन्स काय काय शोधता येईल बघा. इथे मी सांगतोय, त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता नंतर. आता कन्याशाला हे प्रॉपर नाउन आहे. परत चाळीसगाव हे प्रॉपर नाउन आहे. महाराष्ट्र दिन. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल कुठल्या दिवशी, वेन्सडे, मिसेस पाटील. ह्या अशा पद्धतीने म्हणजे हे जे काही हे जे नाउन्स आहेत ते आपल्याला शोधून लिहिता आलं पाहिजे. आता जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं आहे. कन्याशाला, चाळीसगाव, महाराष्ट्र दिन, वेन्सडे. परत आता इथे टीचर्सचं नाव सुद्धा आलेलं होतं की मिसेस पाटील म्हणून, तर मी इथे आहे मिसेस पाटील. तर हे नाउन्स आहेत, प्रॉपर नाउन्स. ठीक आहे. देन त्यानंतर आपल्याला म्हटलं होतं ॲक्शन वर्ड्स. ॲक्शन वर्ड्स म्हणजेच उदाहरणामध्ये गो म्हणजे जाणे. या पाठातून जर म्हटलं तर सेलिब्रेटेड म्हणजे हे ॲक्शन वर्ड आहे. सेलिब्रेट म्हणजे काय म्हणून आपण त्याला उत्साह साजरा करणे, सेलिब्रेट. त्यानंतर मार्क, इथे कुठं, ठीक आहे, इथे लिहून टाकतो मी, लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. ॲक्शन वर्ड्समध्ये सेलिब्रेटेड, मार्क, टूक, TOOK, टूक, टूक, टेकन. देन बिगिन किंवा बिगॅन, याच्यातून जर म्हटलं तर बिगॅन. असे शब्द ॲक्शन वर्ड्स दाखवतात. ॲडजेक्टिव्ज कोणते असतील तर यामध्ये
ॲडजेक्टिव्ह म्हणून ग्रेट असा शब्द आलेला आहे. ग्रेट, महान किंवा खूप मोठ्या प्रमाणात. त्यानंतर काय सांगता येईल की सिंपल, साधे असा एक शब्द येऊन गेलेला आहे. सिंपल. देन सिनियर, सिनियर एटसेट्रा असे शब्द ॲडजेक्टिव्ह असतात. ठीक आहे. पुढचा भाग आता एचमध्ये काय सांगितलं आहे बघा, हा जरा मोठा दिसतो. रीड अँड अंडरस्टँड, वाचा आणि समजून घ्या. द फॉर्मॅट ऑफ न्यूज, आता हे न्यूजचं फॉर्मॅट आहे. राईट अ न्यूज अबाउट द सेलिब्रेशन, राईट न्यूज लिहा अबाउट द सेलिब्रेशन ऑफ क्रांती दिन इन युअर स्कूल. आता क्रांती दिन याबद्दल लिहायचं आपल्याला. या ठिकाणी एक मी याबद्दल लिहिलेलं आहे, हे तुम्ही समजून घेऊ शकता. बघा, हेडलाईन, क्रांती दिन सेलिब्रेटेड विथ पॅट्रियाटिक फर्वर ॲट स्कूल. ठीक आहे, म्हणजे अगदी क्रांती दिन सेलिब्रेट करण्यात आलेला आहे पॅट्रियाटिक फर्वर, म्हणजे अगदी उत्साहाने. पॅट्रियाटिक म्हणजे देशभक्त, जे म्हणून आपण त्या स्कूलमध्ये आपण हे सेलिब्रेट करण्यात आलेलं आहे, हे यासाठी आपण हे हेडलाईन असं लिहिलेलं आहे. डेटलाईन लातूर ऑगस्ट 10. आता ज्या दिवशी हे जे काही सेलिब्रेट करण्यात झालेलं आहे त्या दिवशीचं डेट लिहिलं. लीड पॅराग्राफ म्हणजे जे मुख्य पॅराग्राफ आहे. क्रांती दिन म्हणजे ऑगस्ट क्रांती दिवस असं म्हटलं जाते. वॉज ऑब्झर्वड ॲट आवर स्कूल येस्टरडे, म्हणजे काल साजरा करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी त्याचा अर्थ. म्हणजे वॉज ऑब्झर्वड टू पे रिच ट्रायब्यूट, म्हणजे ट्रायब्यूट म्हणजे आपला जो काही आपण त्यांना जे वंदन करतो किंवा आपण अभिवादन करतो त्या बाबतीत ट्रायब्यूट्स. टू द फ्रीडम फायटर्स, कोणाबाबतीत? फ्रीडम फायटर म्हणजे जे स्वातंत्र्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक जे होऊन गेले आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, फ्रीडम फायटर्स. हू सॅक्रिफाईस्ड, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन आयुष्य त्यासाठी सॅक्रिफाई केलेलं आहे. देअर लाईव्ज ड्युरिंग द क्विट इंडिया मुवमेंट, म्हणजे भारत छोडो आंदोलनामध्ये भाग घेऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर आहे कंटिन्यू पॅराग्राफ, म्हणजे इथे पॉईंट्स आहेत बघा. हेडलाईन आहे, डेटलाईन आहे, लीड पॅराग्राफ आहे, कंटिन्यू पॅराग्राफ आणि शेवटी कन्क्लुडिंग पॅराग्राफ. तर हे कंटिन्यू पॅराग्राफमध्ये काय सांगितलं आहे की द प्रोग्राम बिगॅन विथ अ सॉलेम फ्लॅग होस्टिंग, म्हणजे जे आपण फ्लॅग होस्टिंग करतो त्याने सुरुवात झाली. म्हणजे कार्यक्रमाला फ्लॅग होस्टिंग करून, म्हणजे झेंडा फडकवून. सेरेमनी म्हणजे हे जे उत्सव. स्टुडंट फ्रॉम व्हेरियस ग्रेड्स, म्हणजे वेगवेगळ्या क्लासमधून वेगवेगळ्या ग्रेडमधून प्रेझेंटेड, म्हणजे स्टुडंटने प्रेझेंट केलं आहे. मुव्हिंग स्पीचेस म्हणजे भाषणं केलेत. पॅट्रियाटिक पोएम्स म्हणजे देशभक्तीपर गीत म्हणजे कविता वगैरे वाचून दाखवलेत. अँड स्ट्रीट प्लेज डेपिक्टिंग आयकॉनिक मोमेंट, आणि स्ट्रीट प्लेज डेपिक्टिंग आयकॉनिक मोमेंट म्हणजे समजा मार्च म्हणजे जे रॅली वगैरे करतो त्या पद्धतीने हे करून मुलांनी सेलिब्रेट केलं. फ्रॉम इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, आणि भारताला कशा पद्धतीने फ्रीडम मिळालं, म्हणजे स्वातंत्र्यासाठी काय आपल्या प्राणाची आहुती दिली यासाठी मुलांनी हे प्रयत्न केलेला आहे. शेवटचा एक मुद्दा आहे कन्क्लुडिंग पॅराग्राफमध्ये काय केलं बघा. द इव्हेंट कन्क्लुडेड म्हणजे हे शेवट झाला आहे. कन्क्लूड म्हणजे शेवट, इव्हेंट म्हणजे हे जे काही सेलिब्रेशन केलेले जे काही न्यूज आहे किंवा हे प्रोग्राम आहे. विथ ॲन इन्स्पायरिंग ॲड्रेस बाय द प्रिन्सिपल, म्हणजे शेवट प्रिन्सिपलच्या ॲड्रेसनुसार म्हणजे भाषणाने झालेलं आहे. हू अर्ज्ड, जे की प्रिन्सिपलने अर्ज केले, विनंती केली की द लर्नर्स म्हणजे स्टुडंटला टू प्रिझर्व म्हणजे जतन करून ठेवा. द हार्डन फ्रीडम म्हणजे हे जे काही फ्रीडम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, तर हे फ्रीडम जे आहे ते प्रिझर्व करून ठेवा. बाय बिईंग रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणजे एक जबाबदार नागरिक बनून हे तुम्ही प्रिझर्व करून ठेवा. फॉलोविंग बाय द सिंगिंग ऑफ द नॅशनल अँथेम, आणि शेवटी नॅशनल अँथेम झाला आणि हे कार्यक्रमाचा सांगता झाला. तर हे अशा पद्धतीने तुम्ही हे पॉईंट्स लिहू शकता. देन त्यानंतर बघा आता थोडं ग्रामर आहे. सिम्पल पास्ट टेन्स. रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड अंडरस्टँड द अंडरलाईन वर्ड. रीड वाचा, सेंटेन्स वाचा केअरफुली काळजीपूर्वक, अंडरस्टँड आणि अंडरस्टँड करा म्हणजे समजून घ्या. अँड अंडरलाईन वर्ड्स या ठिकाणी दिले. टुडे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे आज, येस्टरडे सिम्पल पास्ट टेन्स, हे दोन
प्रेझेंट टेन्सच्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आणि त्याचबद्दल या ठिकाणी आता पास्ट टेन्स आहे. मग आय प्ले म्हणजे सब्जेक्ट आहे बघा. आय वी यू हे तुम्हाला सांगितलं आधी. आय वी यू ही शी इट आणि दे. हे सब्जेक्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे बघा. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट हा असा एक क्रम. मग आता सब्जेक्ट कोणते? पर्सनल प्रोनाउन्स म्हणतात त्याला. पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे. पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे कोणते आहेत? आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे अशा पद्धतीने हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते, त्या आणि ती अशा पद्धतीने याचा अर्थ. मग हे सब्जेक्ट या ठिकाणी येतं. वर्ब, ॲक्शन वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ठीक आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर बघा इथे येऊ परत. आय प्ले मी खेळतो किंवा खेळते. वी प्ले आम्ही खेळतो. शी लुक्स ती पाहते. ही लुक्स तो पाहतो. इट गोज ते जाते. म्हणजे इट हे प्राण्यांसाठी आणि वस्तूंसाठी वापरतात. दे गो ते जातात. साई किंवा सई स्टडीज सई अभ्यास करते. तर अशा पद्धतीने हे सब्जेक्ट वर्ब याचा वापर होतो. मग हे प्रेझेंटमध्ये झालं आहे. मी खेळतो, आय प्ले, तो जातो, ही गोज, मी जातो, आय गो अशा पद्धतीने. आणि हेच पास्ट टेन्समध्ये प्लेड झालं. म्हणजेच आय प्लेड, वी प्लेड, शी प्लेड. म्हणजे आय प्लेड म्हणजे मी खेळले किंवा खेळलो. वी प्लेड आम्ही खेळलो. शी लुक्ड ती पाहिली. ही लुक्ड त्याने पाहिला. इट वेंट ते गेला म्हणजे प्राण्यांसाठी. दे वेंट ते गेलेत. सई स्टडीड सईने अभ्यास केले. म्हणजे काय? आता एक क्रम लक्षात ठेवा इथे. हे कसे वाक्य बनतात बघा. की आता जसे इथे प्ले आहे. प्ले त्यानंतर प्लेट परत प्लेट त्यानंतर प्लेइंग PLAYING प्लेइंग. आणि त्यानंतर चौथं जो आहे प्लेज PLAYS नाही चौथं नाही पाचवा. इथे V1 लिहितोय मी. इथे V2 इथे V3 हा V4 आणि हा V5. समजलं का? बघा V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. V2 म्हणजे पास्ट टेन्स. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. V4 म्हणजे या ठिकाणी ING लागलं आहे म्हणजे प्लेइंग कंटिन्यूस दाखवते. आणि प्लेज हे ही शीट असेल तर यस किंवा ES लागते. हा क्रम लक्षात ठेवावा लागेल. तेव्हा कुठं ह्या गोष्टी जमतील. म्हणजे हे कशा पद्धतीने वापरायचं हे जमेल. ठीक आहे. त्यानंतर इथे काय म्हटलं आहे? यूज सिम्पल पास्ट टेन्स फॉर ॲक्शन दॅट ॲडेड अ स्पेसिफिक. म्हणजे ह्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. पुढे जाऊया आपण. इथे काय दिलं आहे? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता जे म्हटलं तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे सब्जेक्ट आहेत. आणि त्यानंतर हे वर्ब आणि ऑब्जेक्ट. हे वाक्य कसे बनवायचे बघा. आय वॉच्ड मूवी, वी वॉच्ड मूवी, यू वॉच्ड मूवी अशा पद्धतीने वाक्य बनवायचं. फॉर एक्झाम्पल इथे देतो मी 1-2. आय वॉच्ड मूवी. ठीक आहे. वी या पद्धतीने हे वाक्य बनवायचं आहे. वी वॉच्ड मूवी, यू वॉच्ड मूवी. ही क्लीन माय रूम, शी क्लीन माय रूम असं पण होते. इट क्लीन माय रूम. इट येणार नाही ते कारण ह्या वस्तूंसाठी किंवा प्राण्यांसाठी वापरतात. इथे इट हेल्प्ड द टीचर. दे रॅन व्हेरी फास्ट. राधा रॅन व्हेरी फास्ट. स्टुडंट्स रॅन व्हेरी फास्ट. मग हे असे वाक्य इथे बनवा. उदाहरणामध्ये आपण राधा रॅन व्हेरी फास्ट शेवटी घेऊ. इथे राधा रॅन व्हेरी फास्ट. स्टुडंट्स रॅन व्हेरी फास्ट. म्हणजे हे तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. ठीक आहे.
थांबा पण या ठिकाणी हे वाक्य तुम्ही सहजतेने बनवू शकता. ओके, धन्यवाद.